आणि धाराशिवमध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। धाराशिवमधील शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आज वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आज वर्षावर एकनाथ शिंदेंची ते भेट घेणार आहेत आणि घड्याळ नको चिन्ह हवं अशा घोषणा देत 3000 गाड्या रवाना झाल्या आणि 25000 शिवसैनिक सुद्धा जाणार असल्याचा दावा आहे। मंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। तर धाराशिव येथील लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच संदर्भात धाराशिवमध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धाराशिवमधल्या शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आज वर्षावर शक्ती प्रदर्शन करणार आहेत। त्यामुळे आज वर्षावर एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत आणि घड्याळ नको चिन्ह हवं अशा घोषणा ते देत 3000 गाड्या रवाना झालेल्या आहेत आणि 25000 शिवसैनिक सुद्धा जाणार असल्याचा दावा आहे। त्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि धाराशिव येथील लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं शिंदे गट आक्रमक झालाय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी आपल्या सोबत आहेत। कैलास, आपण पाहतोय शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते। किती वाजेपर्यंत ते वर्षा बंगल्यावर येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत? गेल्या म्हणजे जसं अर्चना पाटील यांना लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर झाली तेव्हापासूनच शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला। शिंदे गट हा इथला धाराशिवचा लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यासाठी आक्रमक होता, मात्र त्यांना हा मतदारसंघ मिळाला नाही। गेल्या 30 ते 35 वर्षापासून इथं शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे, त्यामुळे हा गट हा मतदारसंघ आम्हालाच फटावा अशी मागणी शिंदेने केली होती। मात्र राष्ट्रवादीकडे गेल्याने हा पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले, ते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। धाराशिववरून साधारण 3000 गाड्या आणि 25000 शिवसैनिक घेऊन ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि ते भूमिका स्पष्ट करून हा गट कसा पुन्हा वापस आपल्यालाच मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहेत। नक्कीच कैलास, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ते धाराशिवमध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि त्याच संदर्भात ते मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेणार आहे। कैलास, धन्यवाद।